आजही महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणून अबाधित आहे आणि ती कायम राहील. छत्रपतींच्या परिक्रमाने आणि राजमाता जिजाऊ यांचा आशीर्वाद आणि पत्नी सईबाई यांची साथ होती. महाराजांची स्मृती स्थान होत्या सईबाई. सईबाई या महाराजांच्या एकूण पत्न्यांपैकी अतिशय निकट होत्या. लिंबाळकर घराण्यातील मधोजीराव आणि रेवूबाई लिंबाळकर यांची कन्या सईबाई वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी महाराजांच्या पत्नी म्हणून भोसले घराण्यात आल्या. युगपूर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाईचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे 16 मे 1641 साली लाल महालात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी शिवाजी महाराज अवघ्या 11 वर्षाचे होते. त्यानंतर सोबत खेळत गप्पागोष्टी करत सईबाई आणि महाराजांचा संस्कार फुलू लागला. लहानपणी लग्न झाल्यामुळे दोघांमधील नाते देखील अधिक घट्ट झाले आणि स्नेह वाढला. सईबाई अत्यंत देखण्या, करारी, रुबाबदार होत्या. तलवार चालवण्यात पारंगत होत्या. राजमाता जिजाऊंच्या देखील त्या अत्यंत लाडक्या होत्या. शिवाजी महाराज आणि सईबाई यांना 3 कन्या आणि त्यानंतर संभाजी महाराज पुत्ररत्न प्राप्त झाले. 14 मे 1657 मध्ये सईबाईंनी संभाजी महाराजांना जन्म दिला. संभाजीराजांच्या जन्मानंतर त्यांना व्याघ्रांनी ग्रासले. त्या अक्षरशः अंथरुणाला खिळल्या. कोणतेही औषध लागू पडत नव्हते. कोणतेही उपचार काम करत नव्हते. सईबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अखेर 5 सप्टेंबर 1659 रोजी भाद्रपद वद्य चतुर्दशी सईबाईंची प्राणज्योत मावळली. महाराणी सईबाई यांना मानाचा मुजरा.